पहिला चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू, आणि संजय सकपाळ बापू तारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा सत्कार आपण संतोष दादा जाधव आणि पार पडलेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अक्षय चाळके यांना सन्मान चिन्ह देतील संजय सकपाळ बापू तारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. दादा समोर यायचं स्टेजच्या समोर. तत्पूर्वी आपण मैदानामध्ये पाहूया पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं धावांचा श्री गणेश केलाय. दुसरा चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्येत मात्र 1 ने धावेचा श्री गणेश होतोय आणि मानसंघाची धाव संख्या बिनबाद 1 अशी आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेल्या सुरेख पद्धतीचा चेंडू डोळाला पाहूया. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल काही टिपता आलेला नाही, मात्र चेंडू मात्र सीमारेषा पार, दणदणीत चौकार. सुरेख पद्धतीचा चेंडू डोळला होता त्यांनी लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला मात्र संधी होती आणि नवलाईवाडी स्पोर्ट्स टीमने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या ठिकाणी आपला देखील सन्मान करण्यात येणार आहे. आयोजकांच्या वतीने मैदानामध्ये सुरेख पद्धतीचा चेंडू ठरवला होता रोहित यांनी. पुन्हा एकदा रोहित तयार. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी रनआउटची संधी होती परंतु काही घेता आला नाही. पंचांचा बायचा इशारा. अवांतर अशी 1 धाव आपल्याला म्हणता येईल. धाव संख्येत 1 ने भर धाव संख्या होती ती 6 धावा. बिनबाद 6 धावा. संदीप याचा चेंडू हलक्यात लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू 1 रन धावून पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. पाहूया. रनआउटची अपील आहे या ठिकाणी परंतु पंच फेटाळत आहेत. धाव संख्येत मात्र 2 ने भर पडते. धाव संख्या होती ती 8 धावा. बिनबाद 8. शांत संयमी अशी खेळी करतायत ते मंगेश आणि रोहित. संदीप याचा चेंडू हलक्यात खेळला होता चेंडू. 1 धाव मात्र घेण्यात यश आलेलं आहे ते मंगेशाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस निनाई स्पोर्ट्स मानसंघाची धाव संख्या होती ती 9 धावा. बिनबाद 9 धावा आणि सामना आपल्याला त्वरित चालू करायचा आहे. थोडं फास्ट खेळवायचं आहे. आपल्याला टायमर लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या असोसिएशन अंतर्गत जे काही रूल्स आहेत ते फॉलो होतात, नियम लागू पडतात. त्यामुळे सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. आता आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. थोडस पहिल्यांदा करतोय आपण संजय सकपाळ बापू तारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा सत्कार करतील संतोष जामदार दादा. आयोजकांच्या वतीने हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आपला बहुमूल्य असं मोलाचं योगदान आम्हाला या टुर्नामेंटसाठी लाभलंय. त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. एक छोटेखानी आपण सत्कार घेत आहोत या ठिकाणी. संजय सकपाळ बापू तारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स असंच आपलं मोलाचं सहकार्य योगदान आम्हाला वेळोवेळी लाभत राहो. तत्पूर्वी मैदानामध्ये पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने खेळून 2 धावा घेतलेल्या आहेत मंगेशाने. पुन्हा एकदा आता पुढचा सत्कार आपण घेतोय संतोष जाधव साहेब.
DR पाटील रिक्षा चालक मालक संघटना नवी मुंबई यांचा सत्कार करतील लक्ष्मण कदम दादा. धावसंख्या मात्र हलकी हलकी 2-3 धावा काढून भर टाकतायत ते मान संघाचे खेळाडू. जोरदार अशी अपील होती परंतु पंच मात्र फेटाळत आहेत. धावसंख्येवर काही परिणाम नाहीये. धावसंख्या होती ती 14 धावा. बिनबाद 14 धावा. प्रदीप याचा पुढील चेंडू. रोहित याला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया या ठिकाणी एका रनआउट स्वरूपात आपली विकेट गमावत आहेत ते रोहित. आता आपण पुढचा सत्कार घेतोय. विजय कडवेकर साहेब माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक जनरल वर्कर्स मंगेशाला उंच डोलवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय मात्र या ठिकाणी दुसरं यश प्रदीप याला. दुसरा धक्का मानसंघाला. आपण सत्कार समारंभाकडे येतोय. दीपक मानकर साहेब माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार श्री नितीन कदम दादा यांच्या हस्ते होणार आहे. बहुमूल्य असं आपल्याला या स्पर्धेसाठी यांचं सहकार्य लाभलेलं आहे. मोलाचं या पुढे देखील असंच लाभत राहू हीच आपल्याला विनंती. सुरेख पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये टोलवलाय. चेंडू मात्र सीमारेषा भेदताना दन चौकार. आणि शेवटचं षटक टायमिंग मात्र चालू आहे. टायमिंग वर आमचं लक्ष आहे कमिटीचं लक्ष आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि धावसंख्या फक्त होती ती 2 षटकाच्या अखेरीस मानसंघाची धावसंख्या 18 धावा. शेवटचं षटक पाहूया कितीपर्यंत मजल मारतायत. पुन्हा एकदा आपण सत्कार समारंभाकडे. भगवान नामदेव पाटील मुप पुनवत यांचा सत्कार सुदर्शन मानकर दादा करतील. मोलाचं असं विशेष सहकार्य आमच्या या आजच्या टुर्नामेंटसाठी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पाहूया या ठिकाणी सफल होत आहेत का. पंचांकडे अपील आहे जोरदार. पंच मात्र फेटाळत आहेत. धाव संख्येत मात्र 3 धावेने भर होते. धाव संख्या होती ती 21 धावा. गोलंदाजी मात्र या ठिकाणी सुरेख पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं शिस्तबद्ध पाहायला मिळत नाहीये. त्याचाच फायदा निनाई स्पोर्ट्स मान संघ उचलतोय आणि त्याने आतापर्यंत 2-3 2-3 अशा धावा काढून त्यांची मजल सध्या 21 धावेपर्यंत पोहोचलेली आहे. शेवटचं षटक पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत. धाव संख्येत मात्र 1 ने भर. धाव संख्या होती ती 22 धावा. निनाई स्पोर्ट्स मान संघ 22 धावा. सामन्याला विलंब होत आहे. चालू करायचा सामना. पुढील चेंडू सुंदर असा लेगच्या दिशेने टोलला चेंडू. ग्राउंड शॉट पाहूया. 1 रन धावून पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 2 रन धावून पूर्ण केलेले आहेत.
धाव संकेत मात्र पंचांचा इशारा, एक धाव शॉट धावलेले आहे खेळाडूने, त्यामुळे एकच धाव संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती 23. या पुढील होणारा सामना गवळेवाडी वर्सेस ठाणेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सुरेख असा बॉलरच्या उंचीवरून खेळला चेंडू, एक रन घेण्यात मात्र यश आले ते. विजय याला धाव संख्येत 1 वर, धाव संख्या होती ती 24 धावा. गोलंदाजाने थोडं तयार राहायचं लगेच, कारण सामना आपला काटोकाट टाइम नुसार चाललेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर अशी एक धाव. धाव संख्येत 1 भर, धाव संख्या होती ती 25 धावा. चालू असणारे सामने हे 3 षटकांचे होत आहेत, याची प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायचे. पाहूया पुढील चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर असा खेळ पाहायला मिळतो तो करंगुळे संघाचा. गोलंदाजाने थोडं लक्ष द्यायचं आहे, स्पीड घ्यायचं आहे, थोडा टायमर आहे आपल्याकडे. शेवटचा चेंडू आणि आपल्याकडे 2 मिनिटं बाकी आहेत. सुंदर असा चेंडू ढकललाय, पाहूया या ठिकाणी षटकार. शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवलाय सुशांत यांनी. आपल्याकडून सामन्याला विलंब होताना या ठिकाणी कमिटीच्या नजरेत आलेला आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. यापुढे होणारा सामना ठाणेवाडी वर्सेस आरसीसी गवळेवाडी. आणि नाणेफेकीचा कौल करतील संजय सकपाळ दादा, बापू, तारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. दादा मंचाच्या समोर यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापसी आयोजित टूर्नामेंट 2023 आपल्या शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत 2024च्या वर्षातील पहिलीच टूर्नामेंट आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट अशा ग्राउंड वरती पाहायला मिळते. आणि शेवटच्या सत्राकडे आपण वाटचाल करताना या ठिकाणी टायमर आता मात्र सेट होतोय, खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आरसीसी गवळेवाडी संघाने जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ठाणेवाडीला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मैदानामध्ये काय घडतंय पाहूया. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती आलाय पहिलाच विकेट. कुरंगुळे संघाला बसलेला पहिला धक्का सचिन याच्या रूपाने. साऊंड
वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30. पुढील चेंडू आशुतोषाचा. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केला चेंडू. गॅप मध्ये चेंडू. चेंडू मात्र सीमारेषा भेटताना वेदनादायी चौकार. साऊंड प्लीज.
ग्राउंड धावून त्यांनी कव्हर केलं होतं क्षेत्ररक्षकाने, परंतु 2 धावा घेण्यात यश आले ते संदीप वीर यांना. धाव संख्या 2 ओव्हर, धाव संख्या होती ती 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना कुरुंगुळे संघ. पाहूया फुल चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कॉटन बोल्ड होत आहेत. विकेट किपर मात्र तैनात. साऊंड प्लीज. कोणी वंचित राहिलं नसेल, कारण कमिटीने श्री सोमेश्वर स्पोर्ट्स कापशी यांनी तसं नियोजनच केलं होतं. सिद्धेश्वर स्पोर्ट्स सॉरी यांनी योग्य प्रकारे नियोजन केलं होतं आणि सर्वांच्या पोटाची भूक भागवली त्यांनी. त्यामुळे सर्व आलेले या ठिकाणी पाहुणे तसेच खेळाडू जेवलेले आहेत. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस मैदानामध्ये काय घडतंय तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण कुरुंगुळे संघाची धाव संख्या पाहतोय ती 15 धावा. 15 धावा. आता मात्र मैदानामध्ये समीकरण बनता येते. कुरुंगुळे संघ विजयासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज विजयासाठी. पाहूया 6 चेंडू 17 धावा. आणि गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत ते निनाय स्पोर्ट्स मान संघाकडून किशोर. पाहूया 6 चेंडू आणि 17 धावा. सामना मात्र रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीचा चेंडू टोलवला होता, परंतु एका झेल घेण्याची मात्र संधी होती, परंतु संधी मात्र चुकली आणि धाव संख्येत मात्र 1 ने भर घालतात ते संदीप. धाव संख्या होती ती 16 धावा. पाहूया अजून 16 धाव्यांचं गरज आहे. 5 चेंडू 16 धावा. पाहूया सुरेख स्लोवर पद्धतीचा चेंडू, निर्धावाचा चेंडू, आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करतायत ते किशोर. 4 चेंडू 16 धावा. पाहूया कुरुंगुळे की मान की कुरुंगुळे. पुन्हा एकदा सुरेख उत्तम पद्धतीचा चेंडू, आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना पाहायला मिळतात ते गोलंदाज मान संघाकडून किशोर. सामन्याची समीकरण मात्र आता बदललेत. 3 चेंडू आणि 16 धावा. पाहूया 3 षटकारांची गरज या ठिकाणी कुरुंगुळे संघाला. पहिला षटकार या ठिकाणी पाहूया होतो का. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु षटकार काही गेले नाही, परंतु 4 धावेने देखील आशा त्यांनी अजून पल्लवीत ठेवले आहेत, कारण 2 चेंडूला लागणार आहेत 12 धावा. पाहूया मैदानामध्ये वातावरण गरम आहे. पाहूया किशोराचा चेंडू समोरच्या दिशेने टल्ला. चेंडू मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. चेंडू मात्र 4 धावा. सुरेख पद्धतीचा चेंडू मात्र हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल मात्र पुन्हा एकदा सोडतोय, परंतु निनाय स्पोर्ट्स महासंघाला याचा काही फरक पडत नाही. धाव संख्येत मात्र 1 ने भर आणि निनाय स्पोर्ट्स महासंघ 8 सामना 7 धावेने जिंकतोय.
या ठिकाणी आपला देखील सन्मान करण्यात येणार आहे आयोजकांच्या वतीने. आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि आता मैदानामध्ये चालू असणारा सामना ठाणेवाडी वर्सेस RCC गवळेवाडी. सामना 3 षटकांचा राहणार आहे.